मराठीवरती आपल्या सर्वांचं स्वागत। आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी। मी तृप्ती कदम। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। माजी मंत्री विश्वजित कदम सांगलीतील जागा न मिळाल्यास काँग्रेसमधून बाहेर पडणार की काय? आघाडी आणि महायुतीच्या जागा वाटपाचा तिढा अनेक ठिकाणी अद्यापही सुटलेला नाही। त्यातच दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस, दोन्ही शिवसेना, भाजप आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये अंतर्गत नाराजी आणि धुसफूस मोठ्या प्रमाणात दिसते। काँग्रेसचे युवा नेते आणि आमदार विश्वजित कदम यांची ही नाराजी ही यापैकीच एक आहे। ही नाराजी नेमकी काय आहे आणि त्याचे परिणाम सांगली जिल्ह्यात कसे उमटणार? महाराष्ट्राच्या निर्मितीपासूनच पश्चिम महाराष्ट्रात सांगली हा कायम काँग्रेसचा गड राहिलेला आहे। जयंत पाटील यांच्या रूपाने इथे काही प्रमाणात राष्ट्रवादी काँग्रेसनं बसस्थान बसवलं, पण सांगली आणि काँग्रेसचं वेगळं नातं आहे। 2014 पर्यंत सांगलीची जागा सातत्याने काँग्रेस जिंकत आलाय, पण यावेळी महाआघाडीच्या जागा वाटपात सांगलीची जागा शिवसेनेने मिळवली। जागा वाटप होण्याआधीच ठाकरेंनी डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटलांना सांगलीतून उभं केलं। ठाकरेंच्या याच निर्णयामुळे महाविकास आघाडी सुरू झाली आणि त्यामुळे काँग्रेसचे आमदार विश्वजित कदम आणि इच्छुक उमेदवार विशाल पाटील यांनी काँग्रेस नेत्यांना धारेवर धरलं। एकदा शिवसेनेच्या वाट्याला जागा गेली तर पुन्हा इथं दावा करणं कठीण होऊन बसेल अशी शंका काँग्रेसच्या जिल्ह्यातल्या नेतृत्वाला आणि विश्वजित कदम यांना आहे। सांगली जिल्ह्यातील मिरज, सांगली, पलूस, कडेगाव, शिराळा, खानापूर, इस्लामपूर, तासगाव, कवठेमंकाळ आणि जत असे विधानसभा मतदारसंघ आहेत। त्यापैकी मिरज, सांगली, पलूस, कडेगाव, शिराळा, जत इथे काँग्रेसचा प्रभाव आहे। खासदारकीच्या जागा दिल्यानंतर या भागातल्या आपल्या वर्चस्वाला आणि कदाचित पुढे जाऊन आमदारकीलाही आव्हान निर्माण होऊ शकतात अशी भीती विश्वजित कदम यांना आहे। त्याकरता विश्वजित कदम आमदार विक्रम सावंत यांनी आपल्या सहकाऱ्यांसह 2 वेळेला दिल्लीत पक्षश्रेष्ठींची भेटही घेताच सांगली यावर्षी तरी काँग्रेसच्या वाट्याला जाणार नाही हे स्पष्ट आहे। तरीही आधी सांगलीच्या जागेचा तिढा सुटत नाही तोपर्यंत बैठकांना येणार नाही अशी आक्रमक भूमिका विश्वजित कदम यांनी घेतली आहे। पण या सगळ्या घडामोडींमध्ये महत्वाची गोष्ट ही आहे की विश्वजित कदम काही दिवसांपूर्वीच भाजपत जाणार अशी चर्चा होती। एकदा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही लवकरच तुमचा मुहूर्त करू असं सूचक विधानही केलं होतं। त्यामुळे सांगलीचा वाद विश्वजित कदमांची काँग्रेस बाहेर पडण्याची नांदी तर नाही ना अशी शक्यता नाकारता येत नाही।